जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामींनी केलेल्या 11 स्तोत्रातलं हे आता पुढचं 5वं स्तोत्र आपण म्हणूया. 5वं स्तोत्र जे आहे ते अनुष्टुप वृत्तामध्ये म्हणण्याची पद्धती आहे. हे जे 5वं भीमरूपी स्तोत्र आहे ते तीर्थक्षेत्र चाफळमधील भगवान श्री रामरायांसमोर असणारा जो दास मारुती आहे त्या दास मारुतीच्या समोर हे 5वं स्तोत्र म्हणण्याची सांप्रदायिक पद्धती आहे. चला आता आपण म्हणूया स्तोत्र क्रमांक 5. जय जय रघुवीर समर्थ. हनुमंता रामदूता वायुपुत्र महाबळी ब्रह्मचारी कपीनाथा विश्वंभर जगत्पदे दानवारी कामांतका शोकहारी दयानिधे महारुद्रा मुख्य प्राणा मूलमूर्ती पुरातना वज्रदेही सौख्यकारी भीमरूपा प्रभंजना पंचभूता मूलमाया तूची करता समस्तही स्थितिरूपे तूची विष्णु संहारक पशुपते परात्परा स्वयं ज्योती नामरूपा गुणातीता सांगता वर्णिता येना वेदशास्त्रा पडे ठका शेषतो सीणला भारी नेती नेती पराश्रुती धन्य अवतार कैसा हा भक्ता लागी परोपरी राम काजी उतावेळा भक्ता रक्षक सारथी वारितो दुर्घटे मोठी संकटी धावतो त्वरे दयाळा हा पूर्णदाता नाम घेता चिपावतो धीर वीर कपी मोठा मागे नव्हेची सर्वथा उड्डाण अद्भुत जाचे लंघिले समुद्राजळे देवुने लिखिता हाते नमस्कारी सीतावरा वाचिता सौमित्र अंगे राम सुखे सुखावला गर्जती स्वानंद मेळी ब्रह्मानंदे सकळही अपार महिमा मोठा ब्रह्मादिकांसी नागळे अद्भुत पुच्छते कैसे भोवंडी नभपोकळी फाकले तेजते भारी झाकिले सूर्यमंडळा देखता रूप पैजाचे उड्डाण अद्भुत शोभले ध्वजांग ऊर्ध्वतो बाहू वामहस्त कटावरी कासिली हेम कासोटी घंटा किंकिणी भोवत्या मेखळे जडिले मुक्त दिव्य रत्न परोपरी माथा मुकुटतो कैसा कोटी चंद्रार्कलोपले कुंडले दिव्यती कानी मुक्तमाला विराजते केशरे रेखिले भाळी मुख सुहास्य चांगले मुद्रिका शोभती बोटी कंकणे करमंडित चरणी वाजती अंधुपदी तोडर गर्जती कैवारे नाथ दीनाचा स्वामी कैवल्यदायको स्मरता पाविजे मुक्ती जन्म मृत्यासी वारितो कापती दैत्य तेजासी भुभुक्कार देता बळे पाडितो राक्षसू नेटे आपटी महिमंडळी सौमित्र प्राणदाताची कपिकुळांत मंडळा दंडिले पाताळ शक्ती अहि मही निर्दाळिले सोडिले रामचंद्राला कीर्ती हे भुवनत्रयी विख्यात ब्रीदते गैसे मोक्षनाथा चिरंजीवी कल्याण त्याचे निनामे भूत पिशाच कापती सर्पवृश्चिक पश्वादी विषसीत निवारण आवडे स्मरता भावे काळकृतांत धाकतो संकटे बंधने बाधा दुःख दारिद्र्य नाशका ब्रह्मग्रह पीडा व्याधी ब्रह्महत्यादि पातके पुरवी सकलही आशा भक्त काम कल्पतरु त्रिकाळे पठता स्तोत्र इच्छिले पावती जनी परंतु पाहिजे भक्ती संदेह काही धरू नका
रामदासा सहाकारी सांभाळितो परोपरी. इति श्री समर्थ रामदास स्वामी कृत संकट निरसनम. मारुती स्तोत्र संपूर्ण. श्री हनुमान चरणार्पणमस्तु. दास मारुती क्षेत्र चापळ हनुमान चरणार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ. अशा प्रकारे दास मारुती चाफळ यांच्या चरणाजवळ म्हणण्याचं हे 5वं स्तोत्र या ठिकाणी पूर्ण झालं. आता आपण म्हणूया भीमरूपी 11 स्तोत्रातलं स्तोत्र क्रमांक 6. हे जे 6वं स्तोत्र आहे, हे 6वं स्तोत्र चुन्याचा मारुती क्षेत्र शहापूर या मारुतीच्या समोर म्हणण्याची सांप्रदायिक पद्धती आहे. सज्जन हो, या शहापूरच्या मारुतीची कथा फार मोठी सुंदर आहे. सतीबाई शहापूरकर म्हणून ज्या भक्त होऊन गेल्या, त्या सतीबाई शहापूरकरांची श्री समर्थांच्यावर फार श्रद्धा होती आणि समर्थांचं दर्शन केल्याशिवाय त्या अन्नपाणी ग्रहण करत नव्हत्या. म्हणून समर्थांनी त्यांच्याकरता हा शहापूरचा मारुती स्थापन केला आणि सांगितलं की सतीबाई, या मारुतीच्या दर्शनामध्येच तुम्हाला आमचं दर्शन होईल. तेव्हा आम्ही कुठेही फिरत असतो, आमची भेट लवकर होणार नाही, तेव्हा या मारुतीच्या दर्शनाने आपण तृप्त व्हाल, कृतार्थ व्हाल. असा हा चुन्याचा मारुती शहापूर, तिथे हे 6वं स्तोत्र म्हणण्याची पद्धती आहे. आणि अनेक संप्रदायामध्ये, चरित्रामध्ये कथा आहे की समर्थांना जेव्हा कफाची व्यथा झाली, त्यावेळेला या कफाच्या व्याधीतून दूर होण्याकरता, मुक्त होण्याकरता समर्थांनी हे 6वं स्तोत्र लिहिलेलं आहे, असं सांप्रदायिकांचे म्हणणं आहे आणि चरित्रामध्ये आहे. तेव्हा असे सुंदर वृत्त स्तोत्र क्रमांक 6 मालिनी वृत्तामध्ये हे स्तोत्र म्हणतात. चला आपण म्हणूया स्तोत्र क्रमांक 6 शहापूरच्या मारुतीच्या चरणाजवळ बसून हे म्हणूया. जय जय रघुवीर समर्थ. फणीवर उठविला वेग अद्भुत केला, त्रिभुवन जनलोकी कीर्तिचा घोष गेला. रघुपती उपकारे दाटले थोर भारे, परमधीर उदारे रक्षिले सौख्यकारे. सबळ दळ मिळाले युद्ध उदंड झाले, कपे कटक निमाले पाहता येश गेले. परदळ शरघाते कोटीच्या कोटी प्रेते, अभिनवरण पाते दुःख विभीषणाते. कपिरी सघन दाटी जाहरी थोर आटी, म्हणून जग जेठी धावणी चारी कोटी. मृतवीर उठविले मोकळे सीध झाले, सकल जन निवाले धन्य सामर्थ्य चाले. बहुप्रिय रघुनाथा मुख्य तो प्राणनाथा, उठवी मज अनाथा दूरी सारू निवेथा. झळ करी भीमराया तू करी धृढ काया, रघुवीर भजनाया लागवेगेची जाया. तुझा विण मज पाहे पाहता कोण आहे, म्हणून मन माझे रे तुझे वास पाहे. मज तुझ निरविरे पाहिजे आठविरे, सकळिक निज दासा लागी सांभाळविले. उचित हित करावे उद्धरावे धरावे, अनुचित न करावे त्वाजनी येश घ्यावे. अघटित घडवावे सेवका सोडवावे, हरिभजन घडावे दुःख देवी घडावे. प्रभुवर विरराया जाहली वज्रकाया, परदळ निवटाया दैत्य कुळे कुटाया. गिरीवर उतटाया रम्य वेशे नटाया, तुझची अलगटाया ठेविले मुख्य ठाया. बहुत सबळ साठा मागतो अल्पवाटा,
न करीत हित काटा थोर होईल ताठा कृपणपण नसावे भव्य लोके दिसावे अनुदिन करुणेचे चिन्ह पोटी वसावे जलधर करुणेचा अंतरा माझी राहे तरी तुझ करुणा आहे कानये सांग पाहे कठीण हृदय झाले काय कारुण्य गेले न पवसी मजकारे म्या तुझे काय केले वडीलपण करावे सेवका सावरावे अनहित न करावे तूर्त हाती धरावे निपटची हटवादे प्रार्थिला शब्द भेदे कपी घन करुणेचा ओळला राम वेधे बहुतची करुणाया लोटली देवराया सहजची कफकेते जाहरी वज्रकाया परम सुख विलासे सर्वदासानुदासे पवन तनुज तोषे वंदिला सावकाशे जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय. इति श्री समर्थ रामदास स्वामी कृत भीमरूपी क्रा स्तोत्रम 6वं स्तोत्र या ठिकाणी संपलेलं आहे. चुन्याचा मारुती शहापूरच्या या मारुतऱ्यांच्या चरणी आपण 6वं स्तोत्र अर्पण केलेलं आहे. मादिनी वृत्तातलं हे स्तोत्र आत्ता सांगितल्याप्रमाणे कफाच्या व्यथा दूर करणारे स्तोत्र आहे. स्वतः समर्थांनी या मारुतऱ्यांची प्रार्थना केलेली आपण ऐकली. अत्यंत आर्त स्वरामध्ये समर्थांनी केलेली प्रार्थना आपण त्याच आर्ततेनं जर हे स्तोत्र म्हटलं तर समर्थांनी त्यांना आलेला अनुभव शेवटच्या कडव्यात दिला की बहुतची करुणाया लोटली देवराया आणि सहजची कफकेते जाहली वज्रकाया परमसुख विलासे सर्वदासानदासे पवन तनुजतोषे वंदिला सावकाशे. समर्थ रामदास स्वामींनी हा अनुभव सांगून टाकला. सज्जन हो, आपणही समर्थांच्या या वचनावर विश्वास ठेवून आपल्याला जर काही कफाची व्यथा असेल तर आपण या स्तोत्राचं पठण करा आणि हनुमान कृपा संपादन करा. या ठिकाणी 6वं स्तोत्र पूर्ण होतं. जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय. यानंतर आपण 7व्या स्तोत्राकडे वळणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. तर भाविक हो, आता आपण यानंतर भीमरूपी 11 स्तोत्रातलं 7व्या स्तोत्राचं पठण करूया. 6 स्तोत्रांचं पठण आपलं झालेलं आहे. आपली ही 11 मारुतींची यात्रा सगळ्या मारुतीरायांचं दर्शन करीत करीत 7व्या मारुतीच्या जवळ आलेली आहे. आणि हा समर्थांनी स्थापन केलेला जो 7वा मारुती, जे स्तोत्र आपण म्हणणार आहोत ते 7व्या मारुती समोर अर्थात 32 शिराळा या गावी समर्थांनी जो मारुतीराय स्थापन केले तो शिराळ्याचा वीर मारुती प्रसिद्ध आहे. तेव्हा हे भीमरूपीतलं 7वं जे स्तोत्र आहे ते चामर वृत्तामध्ये आहे. चामर वृत्तातलं हे 7वं स्तोत्र त्याचं आता आपण पठण करूया. 32 शिराळाचा वीर मारुती त्यांच्या चरणाशी बसून हे म्हणूया. चला पठण सुरू करूया. जय जय रघुवीर समर्थ. रुद्र हा समुद्र देखत क्षणी उठावला, शिराणीचे किराण सज्ज त्रिकुटासी पावला. वात जात से तसाची स्थूल देह राहिला, वावरोन विवरोन तो त्रिकूट पाहिला. हीण देव दीन रूप देखताची पावला,
गडगडीत घडघडीत कडकडीत कोपला, लाटी कुटी पाडी फोडी झोडी झोडी झोडीला, दैत्य लोक एक हाक गर्व सर्व मोडीला, सान रूप ते स्वरूप गुप्त रूप बैसला, पुच्छकेत शोध घेत त्रिकुटात पैसला, गडगडी दिसेची ना बुझेल कोण कैसला, वळवळे चळचळे विशाळ ज्वाळ जैसला, काळदंडसे प्रचंड ते वितंड जातसे, भार भार राजभार पुच्छ मार होतसे, पाडिले पछाडिले रुधिर पूरवातसे, दैत्य बोलते बळे पळून काय ध्यातसे, काळकूट ते त्रिकूट धूट धूट उठिले, दाट थाट लाट लाट कूट कूट कुटिले, घोर मारते सुमार लूट लूट लुटिले, चिरडिलेची घरडिलेची फूट फूट फुटिले, दाट थाट आठ घाट ते कपाट घातले, सर्व रोध तो निरोध थोर दुःख पातले, सैन्यकट त्यासी कट्ट करकरुनी बांधले, थोर घात देहपाथ चरफडीत चेंदले, वज्रपुच्छ त्यासी तुच्छ मानिले निशाचरी, सर्व ही खणखणाट उठिले घरोघरी, फुटेची ना तुटेची ना समस्त भागले करी, लटलटीत कापते बहुत धाक अंतरी, थोर थोर दूर दूर दाट दाट दाटले, कोठे मस्त तंग बस्त थाट थाट थाटले, मंदिरी घरोघरी अचाट पुच्छ वाढले, दैत्यनाश तो घसास काट काट काटिले, हात पाय मान माज ओढिते पछाडिते, अडचणीत अडकवुनी पीळ पेच काढिते, लोहदंडसे अखंड राक्षसांसी ताडिते, मूळ डाळ व्याळ जाळ दैत्य कुळ नाडिते, थोर धाक होत हाक त्रिकोटास पुरले, घरोघरी चळवळे पुढे उदंड उरले, बैसले उदंड दैत्य ते सभेत घुसले, सभा विटंबिली बळेच कोणसे न सुचले, देह मात्र एक सूत्र थोर येत्र हालिले, उरवून उरले बळे सभेमध्येची चालिले, रत्नदीप तेल दीप तेज सर्व काढिले, लाटी कोटी धाम धूम पाडिले पछाडिले, गुप्त रूप मारुती दशाननाकडे भरे, मुकुट पाडिला सिरी कठोर वज्र ठोसरे, सभा विटंबिली बळेची गरगरीत वावरे, बलाढ्य दैत्य मारिले कठीण पुच्छ नावरे, हस्तमार दैत्यमार दंडमार होतसे, लंडते कलंडले उलंडलेची भंडसे, येत येत पुच्छकेत दैत्य सर्व बोलते, बळेची बैसले भूमी न बोलती न चालती, स्वप्न हेत सौख्य देत दैत्य घात भावला, रुद्र हा उठावला कुळा वयासी पावला, जाळिले त्रिकूट नीट आपडू निरावणी, राक्षसांसी थोर दुःख उसिणे तत्क्षणी, दीन रूप देव सर्व हास्य रूप पाहिले, कळवळोनी अंतरी रघुत्तमासी वाहिले, एक वीर तो सधीर थोर धीर वाटला, तोष तोष तो विशेष अंतरीच दाटला, उदंड देव आटिले तयांसी भीम आटितो, रामदूत वात सूत लाट लाट लाटितो, ऊट आमुचे समस्त कूट कूट कोटितो,
धूट धूट दैत्य त्यास लूट लूट लूटितो, समस्त दैत्य आळितो, बळे त्रिकूट जाळितो. पुरात गोपुरे बरी निशाचरांसी वाळितो, उदंड अग्न लाविला बहुबळे बळावला. कडाडिला खडाडिला गडाडिला धडाडिला, उदंड जाळिली घरे किते गभार खेचरे. किलाळ धावते भरे सुरांसी वाटले बरे, वितंड दैत्य धावडी तयात पुच्छ भोवंडी. कडकडी खडखडी गडगडी घडघडी, बळे चपेट मारिला उदंड दैत्य राहिला. तरारिला थरारिला भयंकर भरारिला, गदगदी तनु वितंड सागरी सरारिला. जानकीस भेटला प्रभू गडे झरारिला, काळसे विशाळ दैत्य त्यात एकला भरे. थोर धाक एक हाक काळ चक्रवावरे, शक्ती शोधिली बळेची भव्य देखिले धुरे. वानरा सहित रामदास भेटला त्वरे. इति श्री समर्थ रामदास स्वामी कृत संकट निरसनम मारुती स्तोत्र संपूर्ण. श्री हनुमान चरणार्पणमस्तु. 32 शिराळा वीर मारुती हनुमान चरणार्पणमस्तु. 7वं स्तोत्र या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. 11 मारुतीतलं हे 7वं स्तोत्र आपण हनुमंताच्या चरणी अर्पण केलेलं आहे. यानंतर लगेचच वळूया. आपली ही 11 मारुतीची यात्रा आता 8व्या मारुतीरायांकडे जाते आहे. 8वा मारुती जो आहे ज्याचं आपण दर्शन करून स्तोत्र म्हणणार आहोत तो आहे मनपाडळ्याचा मारुती. मनपाडळे कोल्हापूर जिल्हा तालुका हातकणंगले इथे आहे. आणि या मारुतीरायांसमोर हे 8वं स्तोत्र म्हणण्याची सांप्रदायिक पद्धती आहे. 8वं जे स्तोत्र आहे ते मालिनी वृत्तामध्ये आहे. चला तर आपण आता बसलेलो आहोत मारुतीरायांसमोर आणि आता म्हणूया हे स्तोत्र क्रमांक 8 मालिनी वृत्त. जय जय रघुवीर समर्थ. भुवन दहन काळी काळ विक्राळ जैसा, सकल गिळित उभा भासला भीम तैसा. दुपटत कपी झोगे झोगली मेदनी हे, तळवट धरी धाके धोकली जाऊ पाहे. गिरीवरुनी उडाला तो गिरी गुप्त झाला, घसरत दश गावे भूमिके माझी गेला. उडती झडझडाटे वृक्ष हे नेट पाटे, पडती कडकडाटे अंग वाजे धुदाटे. थरथरित थरारी वज्र लांगूळ जेव्हा, गरगरीत गरारी सप्तमाताळ तेव्हा. फणीवर कमठाचे पुष्टीसे अंग घाली, तगडित पवनाची झेप लंकेसी गेली. थरगत धरणी हे हाणता वज्रपुच्छे, रगडित रणरंगी राक्षसे तृणतुच्छे. सहजरी बुधळाचा थोर संहार केला, अवघड गडलंका शीघ्र जाळून आला. सहज करतळे जो मेरु मांदार पाडी, दशवदन रिपू हे कोण किती बराडी. अगणित गणवेना शक्ती काळा सिहारी, पवन तनुज पाहो पूल रुद्रावतारी. जय जय रघुवीर समर्थ. इति श्री समर्थ रामदास स्वामी कृत संकट निवारणम मारुती स्तोत्र संपूर्ण. जय जय रघुवीर समर्थ. स्तोत्र क्रमांक 8 जे आहे मनपाडळेच्या मारुती चरणावर आपण अर्पण केलेला आहे. यानंतर लगेच म्हणूया स्तोत्र क्रमांक 9. स्तोत्र क्रमांक 9 जे आहे ते महारुद्र मारुती मसूर या क्षेत्रातला आहे. मसूर या गावी समर्थांनी रामनवमीचा पहिला उत्सव सुरू केला.
हा मसूरचा वीर मारुती महारुद्र मारुती, त्याच्या समोर स्तोत्र क्रमांक 90 जे आहे ते आपण म्हणणार आहोत. चला म्हणूया स्तोत्र क्रमांक 9. चपळ ठाण विराजत से बरे, परम सुंदर ते रूप साजिरे, धगधगीत भरी उटी सेंदुरे, निकडदास कपी वीर हे खरे, कपी वीर जेठी उडे चारी गोटी, गिरी द्रोण दाटी तळाथे उपाटी, झपेटी लपेटी करी पुच्छ वेष्टी, त्रिकुटा चळी उठवी वीर कोटी, रघुवीरा समीरात्मज भेटला, हरिजना भजनांकुर फुटला, कपिकुळे सकळे मिनली बळे, रिपुदळे विकळे वडवानळे, कपी वीर तो लीन तल्लीन झाला, प्रसंगेची पाहो न सन्मुख आला, हनुमंत हे पावला नाम तेथे, मही मंडळी चालिले सर्व येथे, नवे सौम्य हा भीमपूल प्रतापी, देहाचला तुल्य हा काळरूपी, पुढे देखता दैत्य कुळा दरारा, भूते कापती नाम घेता थरारा, सीमा सांडिले भीमराजे विशाळे, बळे रेटिले दैत्य कृतांत काळे, गजामस्तकी केशरीचा चपेटा, महारुद्र तैसा विभांडी त्रिकोटा, जय जय रघुवीर समर्थ. इति श्री समर्थ नामदास स्वामी कृत संकट निरसरम मारुती स्तोत्र संपूर्णम, श्री महारुद्र वीर मारुती मसूर मारुती चरणार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ. अशा प्रकारे स्तोत्र 90 जे आहे ते आपलं पठण झालेलं आहे. यानंतर पुढच्या 10व्या स्तोत्राकडे